नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी अखेर शेतकऱ्यांना ओढ लागलेली होती. PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अशा 2 हप्त्याची जी अपडेट आहे सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यात या 2ही हप्त्याचे पैसे लवकरच जमा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि पारदर्शक ही जी प्रक्रिया आहे यामध्ये आता शासनाकडून अतिमहत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शासन दरबारी महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय काय आहे, कोणत्या दिवशी 9व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, कोणत्या दिवशी 23व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. कारण अशाच प्रकारच्या अपडेट आपण आपल्या चॅनलवरती ओरिजिनल आणि खात्रीशीर माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर जाणून घेणार आहोत. PM किसान योजनेचा 23वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या दिवशी जमा होणार आहे. कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आणि मोठी खुशखबर शासनानं काय दिलेली आहे, काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे सर्व पैसे जमा केले जाणार आहेत आणि महत्त्वाची अपडेट जी समोर आलेली आहे तीच अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे आपण कव्हर केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे. स्किप करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ पहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच अशा प्रकारच्या अपडेट तुम्हाला परत पाहायला भेटतील. चला तर जाणून घेऊयात आणि हाईपसुद्धा करून घ्या. हाईपचं ऑप्शन आलेले आहे. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा केले जाणार आहेत. नमो शेतकरीचा 9वा हप्ता आतापर्यंत राहिलेला आहे. 8वा हप्ता हा जमा झालेला आहे. काळजी करण्याची गरज नाही, परंतु आपण सांगणार आहोत तेवढे काम तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. ते काम करणं गरजेचं आहे. त्यानंतरच नमो शेतकरी आणि PM किसानचे 2ही हप्ते पडणार आहेत आणि त्याची तारीख शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. तारीख वेळ जाहीर झालेली आहे, परंतु किती असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता 2ही हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते जमा होणार आहेत. परंतु शासनानं जे 3 काम करायला सांगितलेले आहेत ते 3 काम अति महत्त्वाचे आहेत. कारण हे 3 काम केले तरच तुमच्या खात्यात पैसे येत असतात, अन्यथा तुम्हाला हे पैसे पडणार नाहीत. त्यामुळे हे 3 काम तर आपण सांगणार आहोत आणि जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, त्या जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचं नाव आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता GR लवकरच प्रसिद्ध होणार आहे. कोणत्या दिवशी GR येणार आहे, कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण होणार आहे, सर्वात महत्त्वाची तारीखसुद्धा आपण सांगणार आहोत आणि त्याच तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि 9वा हप्ता शेतकऱ्यांना कधी जमा होणार आहे, 23वा हप्ता कधी जमा होणार आहे, याविषयीची संपूर्ण जी अपडेट असणार आहे. तुम्हाला इतरत्र कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, कारण आपण सांगितलेली जी अपडेट आहे ती संपूर्णपणे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि याच अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला त्याच दिवशी पैसे जमा केले जाणार आहेत. थेट बँक खात्यात शेतकऱ्यांचा लाभ हा हस्तांतरित केला जात असतो. DBTच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यात येत असतात. शेतकऱ्यांचा जी महत्त्वाची आणि आवडती योजना आहे नमो शेतकरी आणि PM किसान योजना, याचा कारभार हा पारदर्शक पद्धतीने चालू आहे. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात शासनानं महत्त्वाची अपडेट दिल्यामुळे कोणत्या दिवशी पैसे येणार आणि कधी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत याविषयीचा हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. परंतु अशा प्रकारच्या अपडेट आपल्या चॅनलवरती सतत येतच असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं, तरच या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. अन्यथा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच याची खात्री नाही. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर जाणून घेऊयात नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेच्या अतिमहत्त्वाच्या आलेल्या अपडेट. कारण या अपडेटच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण जी प्रक्रिया असणार आहे पैसे टाकण्याची ती केली जाणार आहे. आणि आता शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेच्या आणि PM किसान योजनेचे
पैसे टाकले जाणार आहेत, परंतु याच शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहेत. कोणते शेतकरी असणार आहेत, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत आणि कोणते काम करायला शासनानं सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाची जी अपडेट असणार आहे त्या संपूर्ण 1 मिनिटसुद्धा तुमचा वेळ वाया न घालवता आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. परंतु संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे, तरच लक्षात येणार आहे की नक्की काय केल्यानंतर पैसे जमा होणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की 8वा हप्ता आम्हाला जमा झाला आहे आणि आता आम्हाला 9व्या हप्त्याचे पैसे ॲटोमॅटिक पडले जातील, तसं होणार नाही. त्यासाठी आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. जरी 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तरीही 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी आता तुम्हाला आपण सांगितलेले हे 3 काम करणं गरजेचंच आहे. त्यानंतरच तुमच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत आणि PM किसान योजनेचे 23व्या हप्त्याचे सुद्धा पैसे त्यानंतरच पडणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा असणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण कंटिन्यू पाहणं गरजेचं आहे. आणि तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना, तुमच्या बंधूंना हा व्हिडिओ शेअर करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट तुम्हाला कोणत्याही चॅनलवरती पाहायला भेटलेल्या नसतील आणि ओरिजिनल माहिती जशी आलेली आहे, शासनाने जसे निर्देश दिलेले आहेत त्याच पद्धतीने आपण लगेच तुमच्यापर्यंत ही अपडेट आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा आहे. चला तर जाणून घेऊयात कोणते काम शासनानं करायला सांगितलेले आहेत. हे काम करायला सांगितलेले आहेत, 3 काम सांगितले. पहिलं काम सांगितलेलं आहे आधार सीडिंग करून घेणं. जर तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट जर लिंक नसेल तर ते लवकर करून घ्या. जर आधार कार्ड आणि बँक लिंक असेल तर काळजी करू नका, परंतु जर आधार कार्ड आणि बँक खातं जॉईन केलेलं नसेल तर हे लवकर करून घ्या. आधार कार्ड, आधार सीडिंग करणं गरजेचं आहे, तरच तुमच्या खात्यात हे पैसे टाकले जात असतात. DBTच्या माध्यमातून हे पैसे येत असतात. त्यामुळे DBTसाठी तुम्हाला तर माहिती आहेच, आधार कार्ड सीडिंग असणं गरजेचं आहे, NPCI करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट शासनानं सांगितली KYC करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत KYC केलेलीच नसेल तर KYC करणं अति महत्त्वाचं सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट आधार सीडिंग, दुसरी गोष्ट KYC, या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे लँड सीडिंग करून घेणं गरजेचं. लँड सीडिंग जर केलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. या 3 गोष्टी ज्यांच्या राहिलेल्या आहेत, शासनानं महत्त्वाचे निर्देश दिले आणि त्या निर्देशाच्या माध्यमातून आता शासनानं शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी सांगितलेली आहे. त्यामुळे आधार सीडिंग करून घ्या, KYC करून घ्या आणि लँड सीडिंग करून घ्या. या 3 गोष्टी केल्या की लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अशा प्रकारे हे पैसे तुमच्या खात्यात टाकले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही, परंतु लगेच काम पूर्ण केले तरच हे हप्ते मिळतील. अन्यथा तुम्ही या लाभापासून वंचित राहिलात तर त्याला कोणीच काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे 3 काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी कोणती जाहीर झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे. हे 3 काम ज्या शेतकऱ्यांनी केलेले असतील त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा पहिल्या टप्प्याचं वितरण केलं जाणार आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच हप्त्याचा लाभ टाकला जाणार आहे. त्यामुळे कोणते जिल्हे आहेत, या दिवशी पैसे जमा होणार आहेत, कोणत्या दिवशी त्याची तारीखसुद्धा आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. काळजी करू नका. PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या 2ही हप्ते आता सोबत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे हे 2 हप्तेसुद्धा आता तुम्हाला एकत्रितरित्या दिले जाऊ शकतात. त्यामुळे आता पहिला टप्पा वितरण 18 जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा जाणून घेऊयात. पहिला जिल्हा आहे पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहमदनगर आहे, नाशिक आहे, जळगाव आहे, धुळे आहे, इकडे नंदुरबार आहे, औरंगाबाद आहे, जालना, परभणी, हिंगोली, बीड, इकडे आहे लातूर, उस्मानाबाद, नागपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच तुम्ही जर कागदपत्र पूर्ण केलेले असतील तर मात्र तुम्हाला लगेच हे पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. 3 काम सांगितले, आधार सीडिंग, KYC आणि लँड सीडिंग. या 3 गोष्टीची पूर्तता केल्यानंतरच तुमच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत. त्यामुळे थेट खात्यात पैसे जमा होण्यासाठी हे 3 काम अतिमहत्त्वाचे ठरणार आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत अतिमहत्त्वाची जी न्यूज आहे
होती, कारण आता सर्व शेतकऱ्यांसाठी योजनेची ओढ लागलेली होती की कधी पैसे जमा होणार. 9वा हप्ता आणि 23वा हप्ता जे असणार आहे तो नक्की कधी जमा होणार, त्याची तारीख अखेर जाहीर करत शासनानं महत्त्वाचा GR सुद्धा प्रसिद्ध करणार आहे. GR सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. परंतु त्या अगोदर जी ऑफिशियल अपडेट आपल्याकडे आलेली आहे ती अपडेट आपण पाहत आहोत. पैसे जमा कधी होणार आहेत तर 25 मे 2026 या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत आणि 10 वाजल्यापासून हे पैसे जमा केले जाणार आहेत. थेट बँक खात्यात DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा होत असतात आणि हप्ता मिळणं आता निश्चित झालेलं आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण नमो शेतकरी आणि PM किसानची तर जाणून घेतलेलीच आहे, परंतु अजून एक अपडेट तुम्हाला देणं बाकी आहे आणि ती म्हणजे कोणती तर स्टार हेल्थ इन्शुरन्सने असा एक नवीन PA प्लॅन लॉन्च केलेला आहे, पर्सनल ॲक्सिडेंट प्लॅन. हा प्लॅन अतिमहत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक फॅमिलीत जर काही देव न करो पण जर काही अपघात झाला, काही झालं तर मागची जी सिक्युरिटी आहे फॅमिली प्लॅनिंग असन ते अतिमहत्त्वाचं असतं. कारण आपण करता पुरुष जर काही अपघातात निधन झालं, काही झालं तर मागच्या फॅमिलीचं ही जी फॅमिली आहे ती उघड्यावरती येत असते. त्यामुळे फक्त आणि फक्त 3750 रुपये भरून तुम्हाला 50 लाख रुपयांचा अपघाती विमा, तेही पती पत्नी आणि 3 मुलांसह म्हणजे 5 जणाचा हा विमा निघणार आहे फक्त आणि फक्त 3750 रुपयात. यामध्ये 2 ऑप्शन आहेत. 25 लाखाचा काढायचा असेल तर 1875 रुपयात हा निघतो. त्यामुळे 25 किंवा 50 लाखाचा 5 जणाचा जो विमा आहे तो काढू शकता. या